स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। धनगर समाजाची काय भक्ती आहे त्या ज्या काही लोकांना सांगण्याची खरंच आवश्यकता नाही। तो कोणीतरी मला शिव्या देतोय, समोर ये ना, कालपासून तुझा फोन बंद आहे, तुझ्यात एवढा दम आहे, तुझ्यात एवढी ताकद आहे, तुझ्यात एवढी क्षमता आहे, तुला इतिहास माहित आहे का? तू आज ज्या पद्धतीनं भाषण करतोय, पोलिसांचे कपडे काढून मारतो, माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंच्या बद्दल बोलतोय, आम्हाला आई म्हणून शिव्या देतोय, तुझ्यात हिंमत आहे पुढे ये। कालपासून फोन स्विच ऑफ करून तू बसलाय। तुझ्या बापांशी मी लढलोय, जेवढे तुझे बाप आहेत ना इथं महाराष्ट्रामध्ये त्यांच्याशी मी लढलोय, तुझ्याशी लढायला गरज नाही। आमची पोरच तुझी चड्डी काढून टाकतील। 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट lectures from various fields, educational tours, exclusive workshop for personality development, Olympiad exam, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। प्रवेश सुरू 2026-27 डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा CBSE। नर्सरी, LKG, UKG, 1ली ते 10वी, रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, स्कूल ERP ॲप, अबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC स्कॉलरशिप परीक्षा तयारी। 8वी पासून IIT, JEE, नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू। 50,000 स्क्वेअर फूटचं भव्य मैदान, अम्युजमेंट पार्क, तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स। संपर्क करा। अखंड हिंदुस्थानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं वेगळं स्थान आहे। त्यांच्याविषयीचा रिस्पेक्ट हा अखंड हिंदुस्थानातील 140 कोटी जनतेच्या मनामध्ये वेगळा आहे। परंतु गेल्या 2-3 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना करण्याचा, पुतळ्याची स्थापना करण्याचा जो प्रकार सुरू आहे तो खरं तर अत्यंत चुकीच्या पद्धतीनं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल धनगर समाजाचं काय प्रेम आहे, धनगर समाजाची काय भक्ती आहे, ह्या ज्या काही लोकांना सांगण्याची खरंच आवश्यकता नाही। अनेक असे दाखले आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून अखंड महाराष्ट्रातील, हिंदुस्थानातील धनगरांनी काम केलेलं आहे। सुपे खुर्दच्या पाटीलकीवरून जेव्हा जगताप आणि लकडे जे धनगर सरदार होते त्यांचा वाद निर्माण झाला, तेव्हा जगताप आणि धनगर मावळे पकडून ठेवले होते आणि तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी 15 मार्च 1676 एक पत्र जगतापांना लिहिलंय आणि त्या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की ही पाटीलकी लकड्यांच्याकडे राहील। आणि त्याच्या पुढे जाऊन एक वाक्य त्यांनी लिहिलेलं आहे, स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी, धनगरांच्या वाटेस न जाणे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक मोहिमेमध्ये धनगरांचं एक फार मोठं महत्त्व आहे। जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे मेहुणे बजाजी निंबाळकर यांना अफजल खानाने पकडलं आणि त्यांना बाटवण्याचा प्रयत्न सुरू केला, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी नाईकजी पांढरे नावाचे जे सरदार होते, धनगर सरदार, त्यांच्यावरती जबाबदारी सोपवली की ह्या विषयामध्ये तू लक्ष घाल। नाईकजी पांढरे यांनी या सगळ्या विषयात लक्ष घालून बजाजी निंबाळकर यांच्याबद्दल बोलणी करून 60,000 होना देऊन त्यांना सही सलामत परत आणलेला आहे। धनगरांचे इतके मावळे आहेत की धनगरांच्यामध्ये सूर्याजी पिसाळ कुणीच नाही झाला, गणोजी नाही झाला, कान्होजी नाही झाला, धनगरांच्यामध्ये नाईकजी झाले आणि त्यांनी हे सगळे विषय पुढवून केलेले आहेत। सरदार शेळके असतील, सरदार शेंडगे असतील, सरदार कोळेकर असतील, सरदार पांढरे असतील, सरदारजी देवकाते असतील, सरदार बंडगर असतील, सरदार वलेकर असतील, कितीतरी नाव आहेत। धनगराचं एक आडनाव असं नाही की जे या हिंदुस्थानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार म्हणून त्यांनी काम केलेलं नाही। असे असंख्य कुटुंब आहेत।
परंतु आता तुम्ही आक्षेप घ्यायला लागलाय धनगर समाजाच्या शिवभक्तीवरती. छत्रपती शिवाजी महाराजांची जी मेघडमरी आहे रायगडावरती, या रायगडावरची मेघडमरी जेव्हा याचा जीर्णोद्धार करायचा होता तेव्हा या महाराष्ट्रातल्या सगळ्या राजे राजवाड्यांच्याकडे लोक गेली होती, त्याला मदत नाही कोणी केली. शेवटी होळकरांनी सर्व या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा जीर्णोद्धाराचा खर्च स्वतः उचलला आणि जीर्णोद्धार केलाय. आज तीच समाधी आहे. केळुसकर गुरुजींनी जेव्हा शिवचरित्र लिहिलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती, आणि केळुसकर गुरुजींना वाटलं की याच्या सगळ्या प्रती जगभरात गेल्या पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं इतकं मोठं काम आहे, जगाला माहीत झालं पाहिजे. जगातल्या 27 विद्यापीठांना जेव्हा शिवचरित्र इंग्रजी किंवा वेगवेगळ्या भाषेमध्ये अनुवाद करून द्यायचं होतं, केळुसकर गुरुजींनी घरातले दागिने ठेवून कर्ज काढून हे शिवचरित्र प्रकाशित केलं होतं. त्यांच्यावरती कर्जाचा डोंगर झाला होता आणि तरी ते शांत बसत नव्हते. ते स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब त्यांचे विद्यार्थी होते. बाबासाहेबांना सोबत घेऊन केळुसकर गुरुजी डोक्यावरती शिवचरित्राच्या प्रती घेऊन सगळीकडे फिरायचे. इथल्या सगळ्या तेव्हाच्या राजा राजवाड्यांना त्यांनी मदत मागितली की हे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र अखंड जगाला माहीत झालं पाहिजे आणि मग तुम्ही आम्हाला मदत करा. कोणी नाही मदत केली. मग हे कुठं काय सगळे गेले होते खड्डे काढायला लोक. शेवटी हे गेले कुठं? इंदोरला. आणि इंदोरच्या होळकर राजांनी ह्या सगळ्या शिवचरित्राच्या प्रतीचा जेवढा खर्च आहे तेवढा खर्च त्यांच्याकडे देऊ केला. त्यांच्यासोबत त्यांनी माणूस पाठवला सातारापर्यंत आणि मग त्या सगळ्या प्रती छापल्या आणि अखंड जगभर पाठवलेल्या आहेत. मराठे नर्मदे नदीच्या पलीकडे केव्हा गेले? त्याचं नेतृत्व करणारा हा पण धनगर सरदारच होता. मराठ्यांना नर्मदेच्या पलीकडे घेऊन जाणारा हा धनगर सरदार होता. मराठ्यांना अटके पार घेऊन जाणारा सुभेदार मल्हारराव होळकर होते. छत्रपती शिवाजी महाराज आहेत म्हणून मंदिरावरती कळस आणि दारामध्ये तुळस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर हे कोणी अंगावरती घेतलं? त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहेत. हक्कराय आणि बुक्कराय ज्यांनी आदिलशाहीच्या मानगुटीवरती पाय दिला हे पण धनगर राजे आहेत. युरोपापासून मलेशियापर्यंत अखंड भारताचं नेतृत्व करणारा चंद्रगुप्त मौर्य धनगर आहे. तुम्ही आम्हाला शिकवताय, आम्हाला शिव्याशाप देताय, आमच्यावरती उद्धट बोलताय. बरं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला कुणाचाच विरोध नाही. अरे आम्ही करतो ना पुढे होऊन. तुम्ही जे खिलोबा मंदिराच्या परिसरामध्ये जो धिंगाणा लावलाय हे पवित्रता माहित आहे का तुम्हाला? खिलोबा हा शंकराचा अवतार आहे, विष्णूचा अवतार आहे आणि बिरोबा शंकराचा अवतार आहे. म्हणजे शिव आणि विष्णूचं हे पवित्र ठिकाण आहे. पट्टणगोडोलीला एका दिवशी 20 ते 25 लाख लोक येतात. येलो फेस्टिवल म्हणून अखंड जगभर पट्टणकोडोलीच्या या कार्यक्रमाला मान्यता आहे. आणि पट्टणकोडोलीमध्ये जोपर्यंत खिलोबा देवस्थानचे वारस फरांडे बाबा महाराज येत नाहीत तोपर्यंत या पवित्र मंदिराच्या गावामध्ये जायला पण परवानगी नाही. जोपर्यंत फरांडे बाबा पायी चालत येतात ते अंजनगावहून, शेकडो त्यांच्यासोबत मानकरी आणि भक्त लोक असतात, ते जोपर्यंत त्या पट्टणकोडोलीच्या सीमेवरती येत नाहीत आणि गाव सगळं त्यांना घेऊन गावात जायला येत नाही तोपर्यंत एकाही माणसानं पट्टणकोडोलीत जायचं नाही. शिव आणि विष्णूचा अवतार असणाऱ्या या अंजन गावामध्ये तुम्ही काय पद्धतीनं धिंगाणा लावलाय हे निषेधार्ह आहे. फरांडे महाराज पट्टणकोडोलीत भाकणूक करतात, तलवार खेळतात. तुम्ही ते बघा सगळे व्हिडिओ जे आज कोणी जातीवाद पसरवण्याचा प्रयत्न करतायत. फरांडे बाबा तलवार अंगावरती खेळतात, भाकणूक करतात, जगाची भविष्य सांगतात. ते पुढच्या 1 वर्षामध्ये काय होणार त्याची दिशा देतात. आज त्या फरांडे बाबावरती तुम्ही काय वेळ आणली आहे? 2 दिवस झालं त्यांनी अन्न खाल्लं नाही, ते तिथं बसून आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल आक्षेप नाहीत, पण ते पद्धतीबद्दल आक्षेप आहे. काय रे, चोरासारखं रात्रीचं येऊन तुम्ही महाराजांचा पुतळा तिथं बसवता, धिंगाणा करता, पोलिसांच्या गाड्याची तोडफोड करता, एसपींच्या कलेक्टरच्या गाड्याची तोडफोड करता. हे कशासाठी?
काय हे प्रकार आहे? मराठवाड्यामध्ये जे लोन पसरलंय ते तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणायचं आहे काय? कोण आहे याच्या पाठीमागं? पोलीस प्रशासनाला माझं आव्हान आणि विनंती आहे, याच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे. माननीय SP ग्रामीण सोलापूर माननीय कुलकर्णी साहेबांशी गेल्या 3 दिवसापासून मी सातत्यानं संपर्कात आहे. राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्या कानावरती ही बाब घातली आहे. सगळे तिथले प्रशासकीय अधिकारी यांच्या आम्ही सोबत आहे. परंतु ह्या पद्धतीनं जे चुकीचं काम तिथं सुरू आहे ते थांबलं पाहिजे. अनेक ठिकाणी तुम्ही रात्री अपरात्री पुतळे बसवताय. त्या पुतळ्याची क्वालिटी काय आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, तुम्ही ते मटेरियल काय वापरलंय याची तपासणी केली आहे? उद्या कुणी विटंबना केली, काय केलं, महाराष्ट्र का पेटू शकतो. अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं चुकीचे रात्रीचे पुतळे बसवले जात आहेत. आणि हे जे सगळं सुरू आहे, एका बाजूला म्हणायचं धनगर समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, दुसऱ्या बाजूला त्यांचे आराध्य दैवत आहे तिथं जाऊन तुम्ही खोड्या काढायच्या आणि धनगर आणि मराठा समाज जो गुन्ह्या गोविंदानं पश्चिम महाराष्ट्रामध्ये नांदतोय त्याच्यामध्ये फूट पाडायची. हे कोण करतंय? याच्या मुळामध्ये पोलिसांनी जावं. तो कोणीतरी मला शिव्या देतोय, समोर ये ना, कालपासून तुझा फोन बंद आहे. तुझ्यात एवढा दम आहे, तुझ्यात एवढी ताकद आहे, तुझ्यात एवढी क्षमता आहे, तुला इतिहास माहित आहे का? तू आज ज्या पद्धतीनं भाषणं करतोय, पोलिसांचे कपडे काढून मारतो, माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंच्या बद्दल बोलतोयस, आम्हाला आई म्हणून शिव्या देतोयस, तुझ्यात हिंमत आहे पुढे ये. कालपासून फोन स्विच ऑफ करून तू बसलाय. तुझ्या बापांशी मी लढलोय, जेवढे तुझे बाप आहेत ना इथं महाराष्ट्रामध्ये त्यांच्याशी मी लढलोय. तुझ्याशी लढायला गरज नाही, आमची पोरच तुझी चड्डी काढून टाकतील. त्यामुळे तू त्या भानगडीत पडू नको. परंतु जी पद्धत आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ती प्रशासनानं थांबवलीच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जबाब माझ्यावर सोपवा. अंजनगावमध्ये पुतळा बसवायचा आहे ना, माझ्यावरती सोपवा. अरे 5-10 हजार ढोल घेऊन आम्ही तिथं बसवतो पुतळा. पण ज्या पद्धतीनं तुम्ही खेलोबा देवस्थानच्या परिसरामध्ये चुकीच्या पद्धतीनं रात्रीच आणून पुतळा बसवताय, ही गोष्ट कदापि सहन केली जाणार नाही. आणि त्यामुळं अभिजित पाटील तिथले आमदार त्यांच्याशी मी बोललो परवा, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या चेंबरमध्ये बोललो की बाबा आपल्यात कुणाच्यात वाद नसतं. त्यांचं पण म्हणणं आलं ठीक आहे, म्हणजे बोलून घ्या तुम्ही, 7 गुंठे पुढं जागा आहे त्या जागेमध्ये आपण पुतळा बसूया. त्यांचंही बोलणं झालं. परत वाद करणं, दगडफेक करणं, गाड्या उलट्या करून टाकल्या पोलिसांच्या. आज ते इथं सुरू आहे. 15 पुतळे तर असे रात्री मोहोळमध्ये तुम्ही बसवताय. बसवा, सगळ्यां बसवण्याबद्दल दुमत नाही. अरे पण त्याची परवानगी आहे, त्याची एक प्रोसेस आहे, कुठल्या जागेत बसवायचा, कसा बसवायचा, आणि रात्री बसवायची गरज काय? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिवसा ढवळ्या वाजत गाजत आला पाहिजे ना. आम्ही सगळे आहे ना सोबत. तुम्ही आमच्यावरती आक्षेप घेता. अरे रायगडावरती मी आज सगळं रेकॉर्ड घेतलं. त्यांना इतिहास माहीत पाहिजे या भडव्यांना जे आज इथं जातीवाद करतायत. रायगडाच्या चहूबाजूनी जी गावं आहेत, कुणाची आहेत गावं? त्यामध्ये नेवाळेवाडी आहे, त्यामध्ये खडकेवाडी आहे, हिरकणीवाडी आहे, पोटलेवाडी आहे, परडीवाडी आहे, टकमकवाडी आहे, वारंगी आहे, रायगडवाडी आहे. सगळी धनगरांची गावं आहेत. 1-2 गावामध्ये 18 पगड जातीची लोक आहेत. आदिवासी वाडी आहे, पेरूचा दांडा आहे. हे कोण आहेत? सगळे बहुजन लोक आहेत. ही मी जेवढी नावं सांगितली धनगर वस्ती आहेत. ते काय उगाच तिथं बसलेत का? छत्रपती शिवाजी महाराजांना माहीत होतं की या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये इत्तंभूत माहिती देणारा फक्त मेंढपाळच आहे. कारण सह्याद्रीच्या रांगा, सह्याद्रीचे पर्वत, सह्याद्रीच्या डोंगरदऱ्या पायाखाली तुडवणारा हा धनगर मेंढपाळ आहे. आणि हा सगळा रिपोर्टिंग करणारा महाराजांच्यासाठी कुणाच्या लक्षात पण यायचं नाही. आज रायगडावरती ज्या वस्ती आहेत, कोण आहेत ही लोक? तुम्ही जर आत्ता गेला राजकारण, तुम्हाला आत्ता करायला लागलं. मताच्या राजकारणासाठी आपण काय करायचं, कुठल्या महापुरुषाचा वापर करायचा. जेव्हा या भारताला स्वातंत्र्य नव्हतं त्याच्या अगोदरपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आपली लोक तिथं राहत आहेत. तुमच्या देवाऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नाही, तुम्ही भिंतीवरती लावताय. अरे माझे लोक देवाऱ्यात फोटो लावतायत, देवाऱ्यात फोटो पुजतायत. तुमच्या सगळ्या मीडियाच्या साईटवरती काढून बघा. देवाऱ्यात बिरोबाचा फोटो आहे, त्याच्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. आम्ही देवाऱ्यात पुजतोय आणि तुम्ही आम्हाला शिकवता का या भानगडी करायच्या? आणि त्यामुळं पोलीस प्रशासनानं ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत गंभीर घ्याव्यात. आणि जे कोणी हे मस्ती करतायत त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करावेत, कारवाई कराव्या, अशी आमची मागणी आहे. जाणून बुजून पसरण्याचं काम चालू आहे असं वाटतं का? राज्यात जेव्हा देवाभाऊ मुख्यमंत्री असतात तेव्हा महाराष्ट्र अस्थिर आहे असं वातावरण करण्याचा घाणेरडा प्रकार केला जातो. त्याच्या मुळात कोण आहे तुम्ही जावा. काय कारण आहे हे प्रकार करण्याचा?
बर पुतळ्याचं प्रकरण आहे, हजारो लोक येतात कशी, दगडफेक करतात कशी, पोलिसांच्या गाड्यावरती दगडफेक करतात. आणि आमची लोक तर मंदिरात बसून आहेत. मी सातत्यानं फरांडे बाबांच्या संपर्कात आहेत, मंदिरात सगळे बसलेत शांत, पोलीस प्रशासनाला मदत, त्यांचं काही दुमत नाही. म्हणजे मराठवाड्यामध्ये जी अस्थिरता आहे ती अस्थिरता महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात आणायची आहे. आणि ह्याच्या पाठीमागं मोठं राजकारण आहे. हे दिसतंय असं प्रकरण नाही. दिसायला आपल्याला पुतळ्याचं प्रकरण दिसत असेल, याच्या पाठीमागं मोठं षडयंत्र आहे आणि त्याच्या खोलामध्ये जाण्याची नितांत आवश्यकता आहे. जेव्हा जेव्हा देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री असतात तेव्हा अनेकांना पोटसूळ उठतो. त्यांना वाटतं की महाराष्ट्र अस्थिर करावा, वातावरण बिघडवावं. पण महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. महाराष्ट्रातली बहुतांश लोक म्हणजे 70-80% लोक ही देवाभाऊंच्या सोबत आहेत. हे जे कारस्थानी करणारी लोक आहेत त्यांच्यासोबत लोक नाहीत, परंतु त्यांना जातीय दंगली करायचे आहेत, महाराष्ट्र अस्थिर करायचं आहे, समाजामध्ये तेढ निर्माण करायचे आहे, समाज लोकांच्या एकमेकांच्या समोर आणायचं आहे, एकमेकांची डोकी फुटली पाहिजेत, अशा पद्धतीचं वातावरण करण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु हे खपवून घेतलं जाणार नाही. जशाच तसं उत्तर देण्याची भूमिका ही महाराष्ट्रातल्या जनतेची आहे. प्री प्लॅनिंग आहे काय? हो, असणारच की. उगाच होतंय काय? उगाच होतं का? आज तुम्ही मला जतमध्ये एखादा पुतळा बसवायचा आहे, ही जी प्रोसेस आहे, ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अंतर्गत पुतळा बसवायचा आहे त्यांनी ठराव केला पाहिजे, जागेचा ठराव दिला पाहिजे, सर्व खात्याच्या एनओश्या घेतल्या पाहिजेत, तो कलेक्टरकडे प्रस्ताव गेला पाहिजे, कलेक्टरांच्याकडून तो प्रस्ताव मंत्रालयात गेला पाहिजे आणि मग मंत्रालय मान्यता देणार. उद्या मी बसवू 100 पुतळे, बसवता येत नाहीत म्हणून काय असं वातावरण खराब करायचं, गढूळ करायचं? प्रत्येक गोष्टीला नियमावली आहे, कारण आपण कायद्याच्या देशात राहतो, कायद्याच्या राज्यात राहतो, आपण कायदा मानतो. आपण काय इराण, इराक, अफगाणिस्तानमध्ये नाही उठलं का काही करायला. त्यामुळं ही बाब अत्यंत गंभीरपणे सरकारनं सुद्धा घ्यावी, प्रशासनानं सुद्धा घ्यावी. समाजाला वेठीस धरण्याचं काम चालू आहे असं वाटतंय का? अरे काय कारणच नाही ना. अंजनगावचे हे आमचे वाघमोडे महाराज आता फरांडे बाबाच्या आजोबा आहेत, त्यांचं वय 100च्या वर आहे. म्हणजे मागच्या महिन्याभरात त्यांची 100वी झाली. म्हणजे मला त्या कार्यक्रमाला जाता आलं नाही. अरे दैवी गुणाची लोक आहेत, कुणाच्या अध्यात नाहीत, मध्यात नाहीत, भानगडीत नाहीत. ते दुसऱ्या कुठल्या लोकांच्या सारखं राजकारण करणारी लोक नाहीत. एकदम देव एके देव लोक, सामान्य, याच्या पलीकडे नाही. अशा लोकांना तुम्ही वेठीस धरताय कारण नसताना. काय गरज आहे? ते काय राजकारणात आहेत? ते कधी तुम्हाला आडवे गेलेत? बरं कारण काय तुम्ही हे करायचं? देवस्थानच्या जागेमध्ये रात्री अपरात्री तुम्ही बसवताय पुतळा. दिवसा बसवा, काय बसवायचंय तुम्हाला वाजत गाजत? आणि चोरासारखं तुम्ही हे कसं काय धंदा करताय? मराठा समाजाला माझी हात जोडून विनंती आहे, पश्चिम महाराष्ट्रातल्या हे जे इतर प्रांतामध्ये चालू आहे हे इथं करण्याची आवश्यकताच नाही. आपण सगळे एकत्रित गुन्ह्या गोविंदांना आणलोय. त्यामुळं या सगळ्या बाबीकडं अत्यंत गांभीर्यपूर्वक सर्व समाजाच्या लोकांनी बघावं, अशी पण विनंती आपल्या माध्यमातून माझी आहे. बारामतीची पोटनिवडणूक देखील या निवडणुकीमध्ये उतरेल असं सांगितलं जातं. मला माहीत नाही याविषयी, परंतु राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी आवाहन केलंय की आता अजितदादांचं दुर्दैवी अपघाती निधन झालं, तिकडं आमदार माननीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांचं अचानक दुर्दैवी निधन झालेलं आहे. तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आवाहन केलं की बाबा आपण बिनविरोध करूया. शेवटी आता ज्या त्या पक्षाचा तो विषय आहे, बिनविरोध झालं तर चांगलीच गोष्ट आहे, नाही झालं तर मग काय महायुती लढायला तयार आहे. जयंतरावांचे भाचे नगरचे भाजपात येतील असं चर्चा आहे. मला काय तर मला काय जयंतराव हे सांगत नाहीत किंवा माझं सांगण्याचा विषय पण नाही. पण आता संजय काकांनी इतकं स्पष्ट तुम्हाला सांगितलंयच की संजय काका त्यांचे सहकारी होते आणि त्यामुळं कुणाकुणाच्या दारामध्ये उमरे झिजवलेत हे त्यांनी सांगितलं आहे. आणखी स्पष्ट जर तुम्हाला ऐकायचं असेल तर संजय काकांना मी आणखी एकदा विनंती करेन की एकदा तुम्ही सगळं खुलं केलं पाहिजे. नाही, भाचे काही संपर्कात आहेत का तुम्ही? आलेत काय? नाही, माझ्या संपर्कात याचा विषय नाही, परंतु ते वरिष्ठांच्या संपर्कात असू शकतात. कारण आता काय आहे, सगळ्यांना माहीत आहे भाजपमध्ये गेल्याशिवाय आमदार खासदार होण्याची शक्यता नाही आणि मामाच्या नादाला लागून तर आमदार होणं शक्यच नाही. हे कदाचित भाच्याला कळालं असेल तर ते नक्की निर्णय घेतील, त्यांनी घ्यावा. सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं जाऊ शकतं, त्यामुळे तटकरे आता आहेतच ना, केलं जाऊ शकतं. दोन्ही एकत्र विलिनीकरणाची शक्यता आहे, ती कुठेतरी आता पुन्हा मावळली आहे केले गेल्यामुळे. तटकरे पटेल कुठे नाराज आहेत. हे बघा, आता राष्ट्रवादी विषय हा काय माझा विषय आता राहिलेला नाही. वर्षभरापूर्वी तो माझा विषय होता.
आता मी त्याच्यावरती मनसोक्त भूमिका काय मांडायची मी योग्य वेळेत मांडलेली आहे आणि आता त्याच्यावरती भूमिका मांडणं मला काही योग्य वाटत आता दादा नाहीत आणि त्यामुळं जे काही असेल ते योग्य निर्णय त्या घेतील आणि आमचे वरिष्ठ लोक आहेत त्याबद्दल. झेडपी मध्ये अध्यक्षपद आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.